कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, काय रे, काय झालं? अरे निस्ता ताटासमोर बसलायस, हा? तुझ्यासाठी गरम गरम पुरणपोळी आणली आहे आणि काय तुझ्या आधीचीच संपली नाही आहे? खातो की खा के पटापटा, हे घे गरम गरम पुरणपोळी आणली। कशाला आहेत की दोन? हा खा। खातो की बाई, आता एवढी गरम गरम आणल्यास भासते ना। आता इथंच थांबणारच काय? आता मी माझं होईपर्यंत खाऊन सगळं हा खातो। गुळाची नाही सुनबाई इथं होती ना व, तेव्हा ती गुळाची बी करायची, साखरेची बी करायची। हा, आणि तुला आवडते ना व, तेव्हा तेलपोळी बी करायची बघ। हा लय याप करायची बघ ती पोरगी। भारी करायच्या माझ्यासाठी गुळाची गुळ्यान ते तुमचं काय येलदोडा पावडर बिवडर जायफळ बिफळ घालून ना दुखळा खमंग करायच्या एकदम। तुला गुळाची पोळी पाहिजे बाई? मी धनाजीला सांगते ना। अरे काय झालं, उठतोस का? तुला गुळाची पोळी पाहिजे ना व, सांगते धनाजीला। कोणाला काय करायला सांगू नको। मास्तरीन माझ्यासारखी पुरणपोळी कोणाला नाही जमायची। सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही। त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे। डिवोर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका। हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय। कोणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला। चुकलं माझं खूप चुकलंय। मी घरच सोडायला नको होतं तेव्हा। तिथेच राहून अधिपतींशी बोलले असते तर गोष्टी डिव्होर्स पर्यंत पोहोचल्याच नसत्या। मी सांगायचं खरं तर सगळ्यांना बोलून प्रश्न सोडवता येतात, मग मीच का नाही बोलले अधिपतींशी? माझ्या फोनवरून फोन लागत नव्हता तर कॉन्टॅक्ट करण्याचे अजूनही मार्ग होते, का नाही शोधले मी? माझे प्रयत्न कमी पडलेत, पण आता नाही। आता गप्प बसून चालणार नाही, मला काहीही करून अधिपतींशी बोलावंच लागेल। अक्षरा वहिनी, बोला वहिनी। हाँ भाऊजी, 2 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? बोलू शकता? हो बोला वहिनी, कशात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आणि अधिपती? इकडे काही ठीक नाहीये वहिनी, आणि अधिपती तर अधिपतींचं काय? बधीर झालाय तो। डिवोर्सची नोटीस मिळाल्यापासून त्याला काहीच सुचत नाहीये आणि काहीही बडबडतोय। ते आहेत का तिकडे? नाही, मग कुठे गेलेत? घरी गेला असेल तो। अच्छा, पण ते फॅक्टरीत येणार आहेत का परत? बोलायचंय मला त्यांच्याशी। तो म्हणालाय मी रात्री चक्कर टाकेन म्हणून, बघू आता। हा, मग मला सांगाल का? ते फॅक्टरीत आले की मला अर्जंटली बोलायचं, प्लीज मला लगेच सांगा। हो वहिनी, तो आला की मी फोन करतो तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका। वहिनी, एक रिक्वेस्ट होती माझी, माझं ऐकाल का? हो बोला ना। नाही म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनल्यात, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि मध्येच काय डिवोर्स वगैरे नाही, म्हणजे हे तुमचं पर्सनल आहे, मी काही नाही बोलणार त्याबद्दल, पण तुम्ही दोघं वेगळे व्हायचा विचार करू नका प्लीज प्लीज वहिनी। तो आला की मी फोन करतो तुम्हाला। हां, बाय। ओ मोठे मालक, अहो मोठे मालक, काय झालं? कुठं निघालाय सर? एक, 2, 3, 4, 5। हे काय? मांजर आडवी आल्यानंतर 5 पावलं मागं जायचं असतं ना, म्हणून। हाय का आता? अहो मी एवढं प्रेमानं बोलतेय तुमच्याशी आणि तुम्हाला वाकडं तर शिरायचं तर एक मिनिट। एक तर तू माझ्याशी बोलायला येत जाऊ नकोस, आणि त्यातनं चुकून सुद्धा प्रेमानं वगैरे बोलत जाऊ नकोस, ते जास्त धोकादायक आहे। मला बी काय हाऊस नाही मोठे मालक, हे समजा ताईसाठी करावं लागतंय, मला घरच्यांची काळजी घ्यावी लागते मला। अच्छा,
घरातल्या माणसांची पिळवणूक करण्याला तुमच्या खानदानामध्ये काळजी घेणं असं म्हणतात का? चल बाजूला, मला जाऊ दे. अहो तेच तर विचारायला कुठं निघालायसा? माझ्या प्रत्येक गोष्टीचा मी तुला जाब द्यायचा नाही सांगत. चल ठीक आहे, मी ताईला तसं सांगते. जा, सांग जा. ठीक आहे. आता हिने भुवनेश्वरी समोर जाऊन गळा काढला तर ती काहीतरी काड्या काढणार. मला घराच्या बाहेर नाही पडू देणार. ऐके, पाणी पाहिजे होतं मला, म्हणून आलोय खाली. अहो मग घरात एवढे ढिगभर नोकर आहे, त्याच मी सांगायचं. तुम्ही कशा पायी आलायसा खाली? तू कोण आहेस ग? तू मालक आहेस घरची? प्रत्येक गोष्ट सांगायची तुला? त्या खोलीत बसून बसून पाय अवघडतात माझे. पाय मोकळे करायचे म्हणून आलो इथं. असं पाय मोकळे करायला आलायसा? आता नाती बी मोकळी होणार आहेत. काय? नाही म्हणलं, नाती बी मोकळी होणार आहेत. कळलंच असेल की तुम्हासनी. लहानपणी जोरदार पडलीस तू डोक्यावर म्हणून हे सुचतंय. अक्षरा आणि अधिपती वेगळे होणार असं खरंच वाटतंय तुला? नाही होणार. त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांच्यावर, आणि प्रेम करणारे वेगळे नाही होत. मग ताईचं बी तुमच्यावर लई प्रेम आहे. मग तुम्ही दोघं कसे काय वेगळे झाले? म्हणूनच म्हटलं जोरदार पडलीस डोक्यावर. तुझी ताई आणि मी, आमच्या दोघांमध्ये कसलंही नातं नाही. आम्ही दोघे कधीही एक नव्हतो वेगळे व्हायला. आणि एखादा मूर्ख माणूस प्रेम करेल तुझ्या ताईवर? अहो पण ताईचं तर प्रेम आहे की तुमच्यावर. त्याला प्रेम नाही, सूड उगवणं म्हणतात. ओ मोठे मालक, तिकडे बाहेर कुठे चाललायसा? पाणी इकडे आहे स्वयंपाकघरात. मी कुठं जातो, काय करतो, हे सगळं तुला मी समजावून सांगत बसायचं? नका समजावू. अहो मला समजावण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावा. का आता हितनं पुढं तुमची सून परत या घरला कवा बी येणार नाही. माझ्या मनाला काय समजवायचं ना ते माझं मी बघेन. पण जेव्हा अक्षरा या घरात परत येईल ना, तेव्हा तुला तुझ्या ताईला घराच्या बाहेर पडायला लागेल. तेव्हा तुम्ही काय करणार ग? काय करायचं म्हणजे? काय प्यायचं काय करणार? भीक मागणार? जोपर्यंत माझी ताई आहे का नाही, तोपर्यंत आमच्यावर अशी येळ येणार नाही. एकदा अक्षरा घरात परत आली ना की सगळ्यात आधी तुझ्या ताईवरती वेळ येणार आहे. त्यामुळे ज्या काय उड्या मारायच्या त्या आत्ता मारून घ्या तुम्ही, नंतर चान्स मिळणार नाही. त्या मास्तनीला घरात आणणार कोण? मी कोण? मी म्हटलं देव आणेल. देव बघतोय ना सगळं, तोच या घरच्या लक्ष्मीला घरात परत आणेल. जोपर्यंत ताई आहे तोपर्यंत देवाला बी हे करणं शक्य नाही. जा पाणी घेऊन या. काय? पाणी घेऊन ये. हे काम नोकराचं आहे. म्हणूनच तुला सांगितलं, जा ना पाणी घेऊन ये. तुम्हासनी मी काय नोकर वाटत्या? खरं तर नोकर व्हायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. तरी आता दुसरं कोणी नाहीये, त्यामुळे तूच घेऊन ये पाणी. जा पळ लवकर. नसेल माझी लायकी. तुम्हासनी पाणी पाहिजे, तुम्ही आणा. हे आधी सुचायला हवं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.